नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. दरवर्षी सगळ्यांना आतुरता असते ती म्हणजे स्टार प्रवाह परिवार पुरस्कारची आणि यंदाचं 2024 वर्ष आले. यंदासुद्धा पुरस्कार आहे आणि सगळ्या कलाकारांची डान्सची रिहर्सल चालू आहे. आपल्यासोबत सगळ्यांची लाडकी आहे भूमी आणि मानसी आहेत. कसे आहात तुम्ही दोघं? मस्त मस्त. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. आम्ही पाहतोय खूप धाकधूक होतीये तुमची डान्स रिहर्सल दरम्यान. काय सांगाल? आज खरं तर आमचा पहिलाच दिवस आहे, सो त्यामुळे जरा गडबड झाली, कारण की गाणं पण पहिल्यांदाच ऐकलंय, कुठल्या गाण्यावर परफॉर्म करतो हे माहीत नव्हतं. सो गाणं पहिल्यांदाच ऐकलंय, स्टेप्स पण आत्ताच जोश शिकतोय. पण एवढंच आहे की खूप धमाल कोरिओग्राफ केलं आहे, गाणं खूप कमाल आहे. सो जी आम्ही ऑफस्क्रीन मस्ती करत असतो, धिंगाणा घालत असतो, तोच आम्हाला आता ऑनस्टेज घालायचा आहे. आणि मी जाम एक्सायटेड आहे, कारण मी माझ्या लाडक्या बहिणीबरोबर परफॉर्म करते. सो येस, लुकिंग फॉरवर्ड. तू काय सांगशील? मला खूप जास्त मजा येते, कारण हा माझा पहिलाच परफॉर्मन्स आहे, डान्स परफॉर्मन्स. आणि मी एक्सायटेड आहे आणि तेवढीच नर्वस आहे, कारण भूमी खूप चांगली डान्सर आहे आणि ह्यावेळेसचं गाणं खूप जास्त फास्ट आहे. सो मला थोडंसं आहे धाकधूक. आणि आमचे कोरिओग्राफर्स म्हणजे कमाल आहेत. मी डान्स करताना त्यांच्याकडे बघत असते, ओके हे असं असं आहे, ओके. आणि माझं पुढचं पाठ मागचं सपाट असंच होतंय. म्हणजे मी खूप माती खाते खरं तर, पण ठीक आहे, आम्ही प्रॅक्टिस करू, कारण आज पहिला दिवस आहे म्हणून. सो येस, आम्ही एक्सायटेड आहोत. काय होतं, डान्स म्हटलं की आपल्या जुन्या आठवणी सगळ्यांच्या जाग्या होतात, शाळा कॉलेज वेगवेगळ्या. सो अशा काही डान्स रिलेटेड तुमच्या काही आठवणी आहे का, शाळा किंवा कॉलेज कुठल्याही? माझं काय आता डान्स रिलेटेड माझ्या एवढ्या आठवणी आहेत का, कारण माझं आत्तापर्यंतचं कॉलेजचं अख्खं वर्ष, शाळेचं अख्खं वर्ष मी रोज संध्याकाळी फक्त नाचच केला आहे. कारण माझे क्लासेस असायचे, मी क्लासिकल डान्सर आहे, भरतनाट्यम. सो संध्याकाळी शाळा झाली की आठवड्यातले 2 दिवस, शाळा संपली की लगेच आईच्या ऑफिसमध्ये येऊन कपडे बदलायचे आणि पटापटा क्लासला जायचं. असे रात्री 9 वाजेपर्यंत क्लास असायचा, मग घरी यायचं. सो हे असायचंच, हे दरवेळेला असायचं. आणि समहाऊ हे रुटीन मी सध्या खूप मिस करते, कारण तेवढा रियाज करायला वेळच नाही मिळत आमच्या शेड्यूलमुळे. सो मला तो पहाटे उठूनचा रियाज आणि ह्या सगळ्या गोष्टी फारच आवडतात, पण तेवढा वेळ नाही मिळत आणि मी ते खूप मिस करते. त्यामुळे मी स्टार प्रवाह परिवार पुरस्कारची खूप वाट बघत असते की खूप वेगवेगळे डान्स फॉर्म शिकायला मिळतात त्या निमित्ताने. सो असं आहे. तू काय सांगशील? माझी ॲक्च्युली स्कूलमधली मेमरी आहे. मी 2nd और 3rd स्टँडर्डमध्ये असेल, आम्हाला आदिवासी डान्स थीम होती. सो आम्ही सगळे रेडी झालो होतो गेटअपमध्ये. पण माझा एक फ्रेंड होता, म्हणजे आमच्याच क्लासमेट होता आमचा तो. तर तो कॉस्ट्युम आदिवासीचा नाही तर त्यांनी ग्रीन पॅन्ट वगैरे घालून आला होता. सो आम्हाला ऑन स्पॉट त्याला खरे पत्ते वगैरे लावावे लागले होते, पानं वगैरे लावायला लागली होती झाडाची. सो माझी तीच एक मेमरी आहे. आणि आम्हाला खूप म्हणजे असं आम्ही हसलो, अख्खा क्लास हसत होता, कारण आम्ही त्याला आदिवासीमध्ये कन्वर्ट करत होतो. सो तीच एक मेमरी आहे. माझ्या बाबतीत ना एक आहे की कधीही शाळेमध्ये ना मी उंच असल्यामुळे, आणि माझी गर्ल्स स्कूल होती, सो मी उंच असल्यामुळे मला कधीच मुलगी नाही होता आलं. सो दरवेळेला फोक डान्स असू दे किंवा शाळेचं गॅदरिंग असू दे, दरवेळेला मी आपला मुलगा, आणि नेहमी मला आशा 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 वगैरे काहीतरी स्टेप्स करायला लागायच्या. मी खूप वैतागले होते. सो माझ्या ज्या टीचर होत्या त्यांना मी सांगितलं होतं कधीतरी मला हे कधी, तर माझ्यापेक्षा एक उंच मुलगी आली माझ्या क्लासमध्ये. सो तिला मुलगा केलं आणि मी मुलगी होते. सो आय थिंक कुठलं गाणं मला आठवत नाही आहे, पण त्याच्यामध्ये मी एकदम 10वीमध्ये असताना बस एक्सायटेड, फुल घागरा बिगरा घालून एक फुल नजाकत अदाकार्या वगैरे करून मी एवढी एक्सायटेड होते त्यावेळेला की आज मला मुलीचं करता येतंय काहीतरी काम. जेव्हा आम्ही सिरियल लॉन्च झाली होती ना, तेव्हा आम्ही तुमचा पहिला इंटरव्ह्यू घेतला होता आणि तेव्हा सुद्धा तुमची तीच बॉन्डिंग होती आणि तुझं उत्तर सुद्धा तेच होतं की ऑफस्क्रीन बहिणी आहोत आणि ऑनस्क्रीन सुद्धा तसंच आहोत. सो ही बॉन्डिंग तुमची कशी जमून आली एकंदरीत? ॲक्च्युली आम्हाला ना काही फार एफर्ट्स नाही घ्यायला लागले, खूप एफर्टलेसली कनेक्ट झालो आम्ही. आणि ॲक्च्युली सगळं क्रेडिट आहे ना हे आमच्या सिरियलच्या रायटरला जातं ॲक्च्युली, कारण की सुरुवातीला इतके सुंदर सुंदर सीन्स लिहून आले आणि ते वाचतानाच आणि हे आपोआपच ते एक बॉन्डिंग खूप क्रिएट झालं. इमोशनल बॉन्डिंग, कारण इमोशनल सीन्स आमचे खूप होते स्टार्टिंगलाच.
सो एक मला बहीण नाही आहे, मला भाऊ आहे आणि लहान भाऊ आहे. तर मला ती फिलिंगच नव्हती की मोठी बहीण फॅमिलीमधली कशी असेल किंवा, तर मला ते खूप कनेक्ट झालं आणि त्यामुळे आम्ही कनेक्ट झालो आणि नंतर आम्ही किडेही एकत्रच करतो त्यामुळे आमची खूप जास्त बॉन्डिंग झाली. आणि मी घरामध्ये मोठी आहे, सो मी मोठी बहीणच आहे. त्यामुळे मला ते मी माझ्या लहान बहिणीला खूप मिस करते आणि मला काजल तिच्यासारखीच वाटते. सो मला एक विशेष सॉफ्ट कॉर्नर आहे या पोरीबद्दल. ती मला स्टार्टिंगला आधी म्हणायची की तू माझी मुक्ताच आहे, कारण तिची बहीण ती खूप मिस करते, मुक्ता जी पुण्याला असते. सो ती मला मुक्ता म्हणूनच म्हणायची की नाही तू माझी मुक्तासारखीच लहान बहीण आहे. वागते तशीच आणि ती साधारण दोघी जणी एकाच वयाच्या आहेत, त्यामुळे सेम वाटतं मला. तू जसं म्हणालीस की तुम्ही धमाल पण करता, मग काय असे झालेत का काही प्रँक्स कोणाला दोघींनी मिळून असं छळलंय पर्टिक्युलरली सेटवर वगैरे असं काही? असं पर्टिक्युलरली आम्ही रोजच छळत असतो आणि असं असा काही विशेष किस्सा विशेष किस्सा असंच नाही सांगता येणार असं सांगण्यासारखं नाहीये. पण ही जी मुलगी आहे ती भयंकर खोडकर आहे आणि हिचं एक आहे आणि माझी एक गोष्ट आहे की हिने सपोज मला सांगितलं की मधुर हे कर ना, मधुर हे कर ना, तर मला माहित नाही ते कितीही मूर्ख असलं तरी मी उठते, मी झोपले असले तरी सुद्धा मी उठते आणि मी तिला करून दाखवते आणि परत झोपते. आणि म्हणते उठ ना, ए मधुर चल ना, असं कर ना, चल ना चल ना कर ना, आणि ती करते, उठून ते करते आणि मी परत झोपते. म्हणजे काहीही असेल, फॉर एक्झाम्पल ती म्हणली मधुर असं असं कर ना, तर मी उठते आणि असं असं करते आणि परत झोपते. आणि आम्ही खूप जोराजोरात हसतो सेटवर. आम्ही खोटी भांडतो आणि आम्ही साधारण टवळे काय करायलीस वगैरे या भाषेमध्ये आम्ही खूप की चलाच नळावरचं भांडण करू. एकदा असं झालं होतं की आमचा खूप मोठा सिक्वेन्स होता दिंडीचा ना, आय थिंकचा. तर त्याच्यामध्ये ना आम्ही नऊवाऱ्या साड्या वगैरे नेसलो होतो ना, असं प्रॉपर गावरान वगैरे वाटत होतो आणि ब्रेक झाला आणि ज्युनियर्स पण होते खूप सेटवर. तर आम्ही असं ठरवलं की, ठरवलंही नव्हतं, आम्ही जनरल बोलायला लागलो आणि भांडायला लागलो की काय लिपस्टिक लावी ती, काय नखरे करी ती वगैरे, असं करून आम्ही भांडायला लागलो. आणि तो आवाज एवढा झाला की ज्युनियर्सला वाटलं की काय यांच्यावर. वरती सेकंड फ्लोअर वरती विजू दादा, यशोमान सगळे होते आणि आम्ही वरती जेवायला गेलो तेव्हा ते आमच्यावरती ओरडले की तुम्हाला कळतं का की आपल्या सेटवरती आता किती लोक आहेत, तुम्ही काय भांडत होतात, काय ते खाली यायला निघाले होते. म्हणलं काही नाही, आम्ही आणि शूट केलं कोणीतरी. जाऊ दे, म्हणजे अशीच मजा मस्ती चालू असते आणि ती आम्हाला दिसणार आहे पडद्यावर सुद्धा पुरस्काराच्या निमित्ताने. जाता आता काय सांगाल? जाता जाता एवढंच सांगू की नक्की बघा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 17 मार्चला संध्याकाळी 7 वाजता आम्ही दोघीजणी परफॉर्म करतोय, पहिल्यांदा करतोय. सो प्लीज नक्की बघा. येस. आणि माझा मधुर सोबत हा पहिलाच परफॉर्मन्स आहे, सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि आमचा बहिणीचा बॉन्ड जसा आहे तसा आमचा फ्रेंडशिपचा बॉन्ड पण खूप जास्त सुंदर आहे. सो प्लीज डोंट मिस. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.